6 संभाजींचा जन्म. केदारेश्वरातील राऊळाचा गाभारा ज्योतींनी उजळून टाकला होता. पुरंदरचा बालेकिल्ला, दरुणी महाल, बाळंतिणीच्या अंधेरी दालनासमोर जिजाऊ साहेबांचे आई जगदंबे पुटपुटणे चालू होते. शहाजीराव भोसले यांच्या राणी सरकार व शिवाजीराव भोसले यांच्या मातोश्री रात्रीपासून मिटल्या दारासमोर ये जा करीत होत्या. पुरंदरचे किल्लेदार नेताजीराव पालकरही आतुरतेने वाट पाहत होते. दिवस चांगलाच वर आला होता. चिंता करत करत फेऱ्या घालून जिजाऊंचे पाय थकले होते. एकाएकी दालनाचा दरवाजा उघडला गेला. राजस रडणे कानावर पडले. गोजाक्का सुईण लगेच म्हणाली, बाळकिशन आलं. बाळ बाळंतीण समद सुखरूप. बाळराज? नेताजीराव यांनी एकदम उडीच मारली. मासाहेबांना मुजरा करीत ते म्हणाले, बुरजावरच्या भांड्यासनी बत्ती देतो आऊसाहेब. धाकलं धनी आलं. होऊ दे जगदंबेचा उदो. प्राजक्ताचे फुल भरले झाड डुलावे तशा जिजाबाई प्रसन्न हसल्या. बाळकृष्ण शिवबांचे पहिले बाळराजे आल्याने त्या थोरल्या आऊसाहेब झाल्या होत्या. जिजाऊंनी गोजाक्कांना विचारले, कुणासारखे ग दिसतात बाळराजे? राजेसाहेबावानी. राजेसाहेब? जिजाऊंच्या डोळ्यासमोर शिवाजी राजांची मूर्ती क्षणात उभी ठाकली. 5वी झाल्याखेरीज बाळंतिणीच्या दालनात जायचे नसते या विचारांनी त्यांनी उंबरठ्यावर टाकलेला पाय मागे घेतला. मोहराजड थैली त्यांनी उंबरठ्याच्या आत ठेवली व सत्का उतरा बाळराजांचा गोजाबाई असे म्हणून शांत चालीने त्या आपल्या खाजगी महालाकडे निघाल्या.